मित्र, शिवरायांच्या रक्ताने माखलेला किल्ला चक्क 300 रुपयाला विकला गेला होता आणि आजही मनियार फॅमिली प्रॉपर्टी असल्याचं सांगत आहे. हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातला अंजनवेलचा गोपाळगड किल्ला. इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकला आणि नंतर सिद्दी जोहरला रोखण्यासाठी यांनी मजबूत केला. पण 1960 साली ज्या सरकारने माती खाल्ली होती, किल्ल्याला बारन जमीन म्हणून 300 रुपयाला विकलं होतं. सगळ्या मॅटर मध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे, शिवरायांची जहागिरी काय तुमच्या बापाची आहे का? एवढं सगळं झाल्यानंतर 2016 साली ASI आणि महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. असा 7/12 स्पष्ट शेरा आहे. 2025 मध्ये सरकारने या फोर्टला रिक्लेम केलं, अतिक्रमण हटवलं. कट्टर हिंदू म्हणून छाती बडवून घेणारे कट्टर हिंदू छत्रपती शिवरायांचा विषय असल्यावर कोणत्या बिळात जाऊन बसतात काहीच कळत नाही. आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे याच्या व्यतिरिक्त पण महाराष्ट्रामध्ये बरीच कामं आहेत. आधी ते करा. ती आंब्याची झाडं जर त्यांची असतील तर त्यांना कंपेन्सेशन द्या, पण किल्ला पूर्णपणे शासकीय ताब्यात घ्या. कारण गोपाळगड किल्ला हा पूर्णपणे शासनाचा आणि जनतेचा. जय शिवराय.